2 महिन्यापासून कोपरगाव शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे। त्याच्यात 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस अशी ही परिस्थिती या कोपरगावमध्ये पाण्याची आलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी पाटबंधारे खात्यामध्ये येऊन साहेबांना निवेदन देण्यात आलेले का बा तुम्ही आम्हाला जर 25 तारखेला पाणी जर नाही दिलं, त्यांनी आम्हाला 25 तारीख सांगितलेली, तहसीलदार साहेब म्हटलं तुम्ही 25 तारखेपर्यंत प्रयत्न करतो, 25ला तुम्हाला पाणी देतो असं त्यांनी सांगितलं। त्यामुळं आम्ही इथे यांना येऊन निवेदन दिलं की 25 तारखेला आम्हाला जर पाणी नाही आलं, 25 नंतर आम्ही ह्या कार्यालयाला टाळे ठोकणार। जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे शासकीय कार्यालयाचे टाळे उघडणार नाही, उघडून देणार पण नाही। कारण आता परिस्थिती आता इतकी वाईट झालेली आहे का अक्षरशः आमच्या आया बहिणी बिचाऱ्या भगिनी रोडवर पाण्यासाठी भटकू राहिल्या आता। आणि इथं कुणी लक्ष द्यायला तयारच नाही आता। नाही तर पूर्वी कसे टँकर चालू होते, आता एक टँकर सुद्धा नाही। आता हे भाडुती टँकर चालू झालेले इथं। आता हा भाडुती टँकरने आहे पैसे कमवायला निघालेले। इथं लोकांना पाणी नाही, तर यांना भाडुती देऊन पाणी विकू राहिले आता हे लोक। त्यामुळं हे कुठंतरी यांनी हे थांबवलं पाहिजे, नाहीतर मग आम्ही आमच्या मराठा क्रांतीच्या वरती सकल मराठा समाजाच्या वतीने 25 तारखेनंतर शासकीय कार्यालयाला टाळे ठोकणार आणि ते टाळे आम्ही उघडून देणार नाही। जे काय होईल ते त्याला त्या गोष्टीला आम्ही समर्थन। याला जर काही झालं त्याला शासन जबाबदार राहणार आहे।